प्रभुनित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुकुंद रूपी वाचालं लांघायते गिरि यत्कृपातमं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं श्रीचैतन्येश्वरं परमानन्दमाधवम्। व्हिडिओ काढायला सांगा, व्हिडिओ आणि फोटो जेवढे काढता येईल तेवढे हरिदास पाहून ठीक आहे. हातवरती घेतल्यानंतर वगैरे. हरे कृष्णा. So welcome each one of you. So how many of you are there for Janmashtami? We had at Krishna Lawns. How many of you attended that function? Okay, quite few of you. And you must have seen these videos about Spurti. So since last 3 years we are having this on every Janmashtami we organize this course. So last year we had Utkarsh, previous that we had Parivartan, and this year we are having Spurti. So we have a youth wing of ISKCON that is called IYS, ISKCON Youth Services, under which we organize this kind of courses. So today we are going to discuss about this topic, your recipe for success. So how many of you like good food? किती लोकांना चांगलं जेवण करायला आवडतं? तुम्हाला आवडत नाही? हो, सगळ्यांना आवडतं, बरोबर. कुठे कुठे जातात लोक, मोठमोठ्या ठिकाणी ड्रायव्हिंग करून जातात, मोठमोठा अंतर क्रॉस करून जातात. कशासाठी? त्या पर्टिक्युलर हॉटेलमध्ये जी डिश मिळते ती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. का? बिकॉज द रेसिपी of that particular dish which that person is having, which that hotel is having, nobody else is having. Therefore, people are ready to travel hundreds of miles just to taste that one special dish. And in TV also, you must have seen many shows which teaches. Nowadays, YouTube channels are also there, which talks about, which educate people how to prepare this particular dish. How many of you know many special expert chefs are there? Cook. Would you like to guess somebody else? You remember somebody who is very famous in this field of cooking? Huh? Okay. So there is a person called Sanjeev Kapoor. He is so famous. And आपल्याकडे असं वाटतं रे कुकिंग करणं म्हणजे काय, क्षुल्लक गोष्ट आहे, ते बायकांचं काम, माणूस काय कुकिंग करणं. बट यू विल सरप्राइज टू नो दिस पर्सन. यू कॅन लेटर सर्च इन गुगल संजीव कपूर. ही इज हॅव्हिंग नेट वर्थ ऑफ 800 crore just on the basis of cooking, because he knows how to cook. So today I am going to share with you a special recipe about success, and I am not claiming that this is the only one recipe which will be beneficial. There can be many more things ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी असं म्हणत नाही की जे मी आपल्याला सांगतोय त्यामुळे, फक्त त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये नेहमी यश मिळेल. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अजून येऊ शकतात, पण जेवढा मी स्टडी केलाय त्याच्या आधारावरती आज मी बोलणार आहे. आणि ह्या रेसिपीची एक विशेषता अशी आहे, तुम्ही एका व्यक्तीसाठी, जनरली आपण जर कुकिंग करत असाल, समजा 5 लोकांसाठी तुम्ही कुकिंग करता, तर त्यासाठी जी पाककला असेल, जी पाककृती असेल, त्याच्यामध्ये लागणारे जे घटक असतील त्याचं प्रमाण काही प्रमाणात असेल. परंतु तुम्हाला जर 100 लोकांसाठी बनवायचं असेल जेवण, तर ते प्रमाण वाढणार की कमी होणार? वाढणार. तर रेसिपी प्रपोर्शनने तेवढी वाढत जाणार. परंतु आज जे आपण रेसिपी चर्चा करणार आहोत, यशाची रेसिपी, त्याची विशेषता अशी आहे की तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये उद्या तुम्ही एखादी कंपनी जॉईन केली, एखादा बिझनेस तुम्ही सेटअप केला, त्यामध्ये सुद्धा
सगळ्या स्तरावरती ही जी रेसिपी आहे तुम्हाला उपयोगाला येणार. तर बघूया यशाची रेसिपी. आज आपण बघतो प्रत्येक व्यक्ती यश मिळवण्यासाठी धावतोय. एव्हरीबडी इज रनिंग आफ्टर दिस स्पेशल डिश कॉल्ड सक्सेस. किती लोकांना या ठिकाणी जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचंय? एव्हरीबडी इज रनिंग. आणि आपण या जगामध्ये बघतो बाय हुक और क्रूक काही करून प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. तर मला सांगा, जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे जीवनाची दिशा आणि एक आहे तुम्ही जीवनामध्ये हा व्यक्ती ते पडतोय तर स्पीड महत्वाचा आहे पडण्याचा की पडण्याची दिशा महत्वाची? दिशा महत्वाची. पुण्यामध्ये मागच्याच वर्षी एक इन्सिडेंट झालेला. एका गडगंज श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने त्याच्याकडे एक मोठी महागडी कार होती आणि काय केलं त्याने, आठवतं कोणाला? 2 लोकांना उडवून टाकलं, मेले ते जागेच ठार. तर एवढी मोठी महागडी कार आहे, स्पीड आहे पण दिशा नाही. सो व्हॉट इज द यूज ऑफ स्पीड इफ देर इज नो प्रॉपर डायरेक्शन इन युअर लाईफ? Therefore, when we launch this course, we title Get Set Go. कारण धावायचं तर प्रत्येकाला आहे. यश असं थोडी आपण बसल्या बसल्या आपल्या ठिकाणी येणार आहे, नाही. परंतु आपली दिशा योग्य असली पाहिजे. वेगापेक्षा पण दिशा योग्य असणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की या कोर्स नंतर तुम्हाला निश्चितच कुठेतरी जीवनामध्ये एक राईट डायरेक्शन मिळेल. आणि म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण ह्या सेशन नंतर एक छोटीशी परीक्षा पण घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये जो बरोबर उत्तर देईल त्याला गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. ओके, सो बी अटेंटिव्ह. तर रेस चाललेली आहे सक्सेसची, पण एवढं सोपं आहे का जीवनामध्ये यश मिळवून? कधी कधी असं वाटतं बस आता यश मिळणारच, आणि जोपर्यंत आपण तिथे पोहोचतो ते यश अजून दूर गेलेलं असतं. वाळवंटामध्ये जे प्राणी असतात, वाळवंटामध्ये तहान लागते भरपूर, ऊन असतं, खालून वाळू असते, तर तहान लागते भरपूर. तर अशा वेळी वाळवंटामध्ये प्रखर ऊन असल्यामुळे असा भास होतो की काही अंतरावरती तिथं पाणी आहे. पण ज्यावेळी तो प्राणी तिथे पोहोचतो त्याच्या तोंडाला काय लागतं? उष्ण वाळू. पाणी तिथे नसतंच, त्याला म्हणतात तो मिराज. तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते, आपल्याला वाटतं बस आता मिळणारच यश मला, पण काय होतं तिथे गेल्यानंतर लगेच ते दूर पडतं. बऱ्याच वेळा कन्फ्युजिंग. तसं हा व्यक्ती बघतोय कसं जायला पाहिजे, एवढे सगळे रस्ते आहेत, कोणता रस्ता मला यशाकडे घेऊन जाणार नेमका? तर कोणता तो रोड आहे जो सक्सेसकडे आपल्याला घेऊन जाणार? तर म्हणून आज आपण अशा काही गुणांचा, जे प्रिन्सिपल्स आहेत, जे तत्व आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा करणं. जे आपल्याकडे जर असले तर निश्चितच जीवनामध्ये यश मिळण्याचं प्रमाण किंवा खात्री ही जास्तीत जास्त असेल मित्रांनो. तर जसं एक चुंबक असतं, मॅग्नेट, जर तुम्ही लोखंडाजवळ तर काय होतं, ते अट्रॅक्ट करतं इमिडिएटली. त्याला कोणी शिकवलंय का की जसं तुला लोखंड दिसलं लगेच तू कॅच करायचं? नाही. पण इमिडिएटली बाय डिफॉल्ट सेटिंग आहे त्याची, जसं लोखंडाच्या संपर्कात येणार त्याला ते अट्रॅक्ट करणार. सिमिलरली इफ यू हॅव दिस क्वालिटीज विच वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस कोर्स, डेफिनेटली इन युअर फ्युचर you will attract success. So let us go step by step. तर आपण आज यशाची खीर बनवतोय. कोणती खीर? यशाची खीर. तर बघूया यासाठी काय काय लागतं. तर पहिलं इन्ग्रेडियंट, सामग्री, त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे कॉन्फिडन्स. किंवा याची तुलना आपण करूया, जर खीर बनवायची असेल तर सगळ्यात महत्वाचा घटक काय?
दूध. तर आपण या कॉन्फिडन्स किंवा याला आपण म्हणतो कौशल्य, लायकी, याची तुलना करूया दुधाशी. तर पहिल्यांदा जर खीर बनवायची असेल तर पहिली गोष्ट काय असणं आवश्यक आपल्याकडे? कॉन्फिडन्स. पण तो म्हणेल की नाही, प्रत्येकही थोडी जन्माने सगळं हे सोबत घेऊन येतो, कौशल्य वगैरे सगळे सोबत घेऊन येतो का? नाही. मग काय करायला पाहिजे? कारण कौशल्य तर असणं आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही गेला, अनलेस यू हॅव कॅपेबिलिटी, अनलेस यू हॅव स्किल्स, नोबडी विल लिसन टू यू. पण तुमच्याकडे जर ज्ञान असेल, कौशल्य असेल, तर एव्हरीबडी विल रिस्पेक्ट यू. खरं की नाही? तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्हाला किंमत आहे. तर आता प्रश्न आहे की हे जे कौशल्य आहे ते मिळवायचं कसं? आणि नेमकं कौशल्य म्हणजे काय? असं कोणतं शॉप आहे का बारामतीमध्ये जिथे जाऊन आपण म्हणूया जरा 2 किलो कौशल्य द्या? भेटेल कुठे असं? नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेला असं कोणतं दुकान सापडणार नाही, कोणत्याही मॉलमध्ये तुम्ही गेला तिथेही भेटणार नाही हे कौशल्य. तर मग कौशल्य मिळवायचं कसं? आणि कौशल्य म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये 3 प्रमुख गोष्टी आहेत. एक आहे टॅलेंट, एक आहे डिसिप्लिन, तिसरा आहे एक्सपिरियन्स. The 3 things consist of competence. So nobody is born with competence, but surely we are all born with some talent. आपण प्रत्येक जण जन्मापासून काही ना काही टॅलेंट आपल्यामध्ये घेऊन आलो आहोत. माझा एक मित्र होता स्कूल डेज मध्ये, त्याच्या हातामध्ये तुम्ही अगदी 2 दगड दिले तरी सुद्धा तो बरोबर म्युझिक काढायचा. तुम्ही पण बघितलं असेल वर्गामध्ये, तुमचा एखादा मित्र त्याच्या हातामध्ये काही काठी द्या, पेन द्या, बरोबर कानाला मधुर ऐकू येईल असा आवाज तो काढू शकतो. दॅट इज कॉल्ड टॅलेंट. जन्मजात मिळालाय त्याला, त्यासाठी त्याने कुठे कोर्स लावला नव्हता. तर प्रत्येकामध्ये मित्रांनो अशी काही ना काही गोष्ट आहे. फक्त प्रश्न असा आहे की आपण ती शोधायला पाहिजे. तसं हा व्यक्ती इथं शोधतोय की कोणती गोष्ट आहे जी माझ्याकडे आहे, तर ती गोष्ट आपण शोधायला पाहिजे. तर आपण चर्चा करतोय सक्सेस, आणि बऱ्याच वेळा स्पोर्ट आणि सक्सेस हे बऱ्याच वेळा एकासोबत असतं. तर म्हणून आज आपण स्पोर्ट क्षेत्रामधली काही लोकांची अशी उदाहरणं घेऊया. तर हा प्रश्न आहे तुमच्यासाठी, हा व्यक्ती कोण आहे, कोणी सांगू शकेल? वाव, व्हेरी गुड. व्हेरी फेमस पर्सन. फॉर व्हॉट रिझन? रनिंग. दे आर कॉल्ड स्प्रिंटर्स. तर हा व्यक्ती असा आहे, त्याने कॉन्सिक्युटिव्हली लगातार 2008, 2012 आणि 2016 या 3 ऑलिम्पिक मध्ये नंबर 1. पण इंटरेस्टिंगली तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी याने करिअरची सुरुवात केली याला बनायचं होतं क्रिकेटर. काय बनायचं होतं? क्रिकेटर. कारण आज आपण बघतो सगळ्यात जास्त पैसा आणि ग्लॅमर आणि फेम कोणत्या खेळामध्ये असेल तर ते कोणता खेळ आहे? क्रिकेट. सो नॅचरली ही ऑल्सो थिंकिंग की आय वॉन्ट टू बिकेम अ गुड क्रिकेटर, and he was practicing, but his coach he saw his lightning run-up घेतो ना व्यक्ती, तर याचा रनअप बघून कोचने याला सुचवलं, why don't you try running track and field, that will be more beneficial for you. आणि याने ते ऐकलं, आणि what happened after that? The rest is history, all of you know. तर विचार करा, एका व्यक्तीने त्याला सल्ला दिला आणि त्याने तो ऐकला. तर टॅलेंट त्याच्यामध्ये होतं, पण ते कधी कधी आपल्यामध्ये टॅलेंट ते आपल्याला समजत नाही. मग अशा एका व्यक्तीची गरज भासते जो आपल्यातलं ते टॅलेंट शोधू शकेल आणि आपल्याला सांगू शकेल. फक्त टॅलेंट असून होणार आहे का? सक्सेस मिळवायचं आहे
फक्त टॅलेंट असून होणार नाही. पण पुढची गोष्ट काय, त्या जे टॅलेंट आहे त्याला आपल्याला डिसिप्लिनची जोड द्यावी लागेल. म्हणून मित्रांनो, नुसतं टॅलेंट असून होणार नाही, आपल्याला त्यासोबत त्या टॅलेंटला डिसिप्लिनची जी अग्नी आहे, शिस्तीची जी अग्नी आहे, त्या अग्नीवरती तापवावं लागेल. Another question for you. Who is this person? Djokovic, right? तर या व्यक्तीबद्दल पण याचं तुम्ही करिअर बघा. इथे 24 दिसत आहेत त्याचे प्राइज. ऍक्च्युअली ही हॅड ओन 24 ग्रँड स्लॅम. अशी एकही स्पर्धा नाही ज्यामध्ये याने मेडल मिळवलेलं नाहीये. नॉट इव्हन अ सिंगल ऑलिम्पिक और नॉट इव्हन अ सिंगल टुर्नामेंट विच ही नेव्हर वॉन. तर बघूया हा व्यक्ती काय सांगतोय. एक मिनिट ना. No, Prabhu. This. Second number, ox. In life, you envision to do, you gotta be disciplined. Yes. Disciplined spiritually, disciplined in sports, in whatever, your family, your relationships. So very early, I think, and my parents and my tennis father, Yamar Genčić, they've deeply ingrained that discipline in me, and I knew. I mean, already 7, 8, I was like, okay, this is what I'm going to do for the rest of my life. I knew it was very clear. And what is strange about it is that, if you take in consideration all the circumstances in which I've grown up as a child, it was very young. And there was many people that were laughing at me. So what he is saying, there were many people who were laughing at me. बरेच लोक हसायचे माझ्यावर, पण तरी पण याने प्रयत्न सोडले नाही आणि बाकी म्हणून तो आज यशाच्या शिखरावरती आहे. अनदर एक्झाम्पल वी सी फ्रॉम महाभारत. तर अर्जुन जो द्रोणाचार्यांचा शिष्य, तर गुरुकुलमध्ये सगळे शिकायचे, पांडव आणि कौरव. तर एकदा द्रोणाचार्यांनी परीक्षा द्यायचं ठरवलं आणि त्यांनी सांगितलं, प्रत्येकाला बोलवलं की त्या झाडावरती जो पक्षी आहे, लाकडाचा पक्षी त्यांनी ठेवला होता आणि सगळ्यांना सांगितलं, चल लावा, नेम लावा. तर एक व्यक्ती आला, त्याला विचारलं, तुला काय दिसतंय सांग. तो म्हटलं, मला सगळं काही दिसतंय. द्रोणाचार्य म्हटलं, चल बाजूला हो. अरे काय केलं मी, मला अटेम्प्ट तर करू द्या. नाही, गरज नाही. दुसऱ्याला बोलवलं, त्याला विचारलं, तुला काय दिसतंय. म्हणे मला झाड दिसतंय, बाजूला हो. तिसऱ्याला बोलवलं, तुला काय दिसतंय. म्हणे मला त्या झाडाच्या 2 फांद्यावरती जे फळ लागलंय ते दिसतंय. म्हणे चल बाजूला हो. शेवटी अर्जुनाची पाहिजे, अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसतंय. अर्जुनाचं उत्तर काय होतं, मला फक्त आणि फक्त त्या पक्ष्याचा डोळा दिसतोय. कुठून एवढा कार्यक्षमता आली, एवढी एकाग्रता आली अर्जुनाकडे. द्रोणाचार्यांनी म्हटलं, बाण सोड, आणि बरोबर बाण कुठे गेला, त्या पक्ष्याच्या डोळ्यावरती. तर कुठून आली ही एकाग्रता, हा फोकस. कारण अर्जुन हा डिसिप्लिन होता. तर एकदा काय झालं, 5 पांडव रात्रीची वेळ होती, झोपले होते. अचानक अर्जुनला आवाज आला की किचन मध्ये कोणीतरी गेलंय म्हणून. भांड्यांचा आवाज आला. रात्रीची वेळ आहे, अमावस्येची रात्र आहे, काळा कुट्ट अंधार आहे. पण बघितलं तर काय, किचन मध्ये भीम आणि चालू आहे मस्त. तर ते बघून अर्जुनाच्या डोक्यात विचार आला की माझे बंधू भीम, त्यांना जेवणाप्रती एवढी आवड आहे की ते अंधारा रात्री सुद्धा बरोबर जेवण करत आहे. तर हा अंधारा रात्रीमध्ये जेवण करू शकतो, तर मी अंधाऱ्या रात्रीमध्ये पान का नाही चालू शकत. का मला सूर्याच्या उजेडाची आवश्यकता आहे. आणि त्या दिवसापासून अर्जुनाने ठरवलं आणि रात्री सुद्धा त्याने सराव सुरू केला.
आणि तेव्हा कुठे संपूर्ण महाभारतामध्ये आजपर्यंत सर्वात श्रेष्ठ जर धनुर्धर कोणी असेल तर तो आहे अर्जुन. म्हणून अर्जुनाचं एक नाव आहे सव्यसाची. सव्यसाची म्हणजे समजतं, तुम्ही रायटी असाल तर उजव्या हाताने तुम्ही लिहिता, बरोबर. तुम्हाला मी सांगितलं डाव्या हाताने लिहा, काय परिस्थिती होते, आपलं अक्षर आपल्याला समजत नाही, होतं की नाही. पण सव्यसाची म्हणजे असा व्यक्ती जो सेम कार्यक्षमतेने उजव्या हाताने आणि डाव्या हाताने सुद्धा तेवढ्याच क्वालिटीने शरसंधान करू शकतो, बाण चालवू शकतो, त्याला म्हटलं तर सव्यसाची. तर संपूर्ण महाभारतामध्ये फक्त अर्जुन असा एक व्यक्ती होता त्याला सव्यसाची हे विशेषण वापरण्यात आलंय. तर पुन्हा एकदा डिसिप्लिन, आणि तिसरी गोष्ट आहे एक्सपिरियन्स. तर आपण बघितलं टॅलेंट, फक्त टॅलेंट असून होणार नाही, काय हवंय, डिसिप्लिन आहे. आणि आता त्यानंतरची ही गोष्ट एक्सपिरियन्स. तर एकदा एक कार मेकॅनिक, त्याच्याकडे एक मोठा शेडजी येतो आपली कार घेऊन, आणि म्हणतो ही कार बंद पडली आहे, याला जरा बघा. तर मेकॅनिक बघतो, बघितल्यानंतर 2-4 ठिकाणी तो थोडं स्पॅनर वगैरे त्याचा हातोडी चालवतो आणि म्हणतो बस झालं. म्हणजे बिल किती झालं, म्हणजे द्या 5,000 रुपये. तर हा म्हणतो 5,000 रुपये, फक्त 2 ठोके मारले त्याचे 5,000 रुपये. आणि बरोबर आहे, तो ठोका कधी मारायचा, किती तीव्रतेने मारायचा आणि कोणत्या ठिकाणी मारायचा, त्याचे एवढे पैसे आहेत. 2 हातोडे मारण्याचे तर फक्त 100 रुपये होतात. मग उरलेली किंमत कशाची, ती किंमत आहे अनुभवाची. तर म्हणून अनुभव सुद्धा आवश्यक आहे. तुम्हाला इथे मोठमोठे IAS IPS ऑफिसर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांना बरेचसे प्रायव्हेट कंपनी हायर करतात. का, रिटायर झालाय, म्हातारा व्यक्ती आहे, तरी पण किंमत मोजून वाट बघत असतात की हा व्यक्ती कधी रिटायर्ड होईल. आणि बऱ्याच वेळेला तर गव्हर्नमेंटच त्यांना रिटायर करायला तयार नसते. अजित डोभाल माहितीये, किती वय त्याचं, 70 आहे, रिटायर झालाय कधीच, पण तरीही गव्हर्नमेंट त्याला सोडायला तयार नाही. का, एक्सपिरियन्स आहे. तर म्हणून एक्सपिरियन्स सुद्धा आवश्यक आहे. सो दिस इज कॉम्पिटन्स. टॅलेंट प्लस डिसिप्लिन प्लस एक्सपिरियन्स इज इक्वल टू कॉम्पिटन्स. तर ही झाली पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे ॲटिट्यूड, आपली मानसिकता, द वे दॅट यू थिंक ऑर यू बिहेव. तर वृत्ती किंवा दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय. सो एक छोटासा प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी, इज दिस ग्लास हाफ फुल और हाफ एम्प्टी. हा इथे जो पाण्याचा ग्लास आहे अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे. किती लोकांना वाटतं हा अर्धा भरलेला आहे, इतरांना वाटतं तो अर्धा रिकामा आहे. किंवा कोणी म्हणेल प्रभूजी अर्धा भरलाय आणि अर्धा रिकामा आहे. तरी तर चुकीचं आणि बरोबर हे नाहीये. प्रश्न आहे आपली मानसिकता काय, आपलं लक्ष पहिले कुठे जातं. लक्ष पहिले इथे गेलं की हा अर्धा भरलाय, पण काही जणांचं लक्ष पहिले कुठे जातं की हा अर्धा रिकामा आहे. ती त्याला म्हणतात मानसिकता. तर कॉन्फिडन्स असून काय होईल, आपल्याकडे संधी चालून येतील, परंतु आलेल्या संधीचं सोनं जर करायचं असेल तर आपल्याकडे राईट ॲटिट्यूड असणं आवश्यक आहे. कोणता राहणं सोपं वाटतं तुम्हाला, बिंग पॉझिटिव्ह और बिंग निगेटिव्ह. पॉझिटिव्ह राहणं सोपं आहे का निगेटिव्ह होणं सोपं आहे. निगेटिव्ह होणं हे खूप सोपं आहे. बिकॉज दिस वर्ल्ड इज फिल्ड विथ निगेटिव्हिटी, सो मच निगेटिव्हिटी. न्यूज बघा, निगेटिव्हिटी. काय असतं न्यूज मध्ये, याने याला मारलं, याने याला पळवलं, याने याला जाळलं, नेपाळमध्ये काय होतंय, इकडे काय चाललंय. याच्याने बघून आपल्याला प्रेरणा मिळते का, आनंद होतो, नाही. निगेटिव्हिटी, याच्याकडे असं झालं, याच्या कंपनीमध्ये हा फ्रॉड झाला, तो फ्रॉड झाला. तर दिस वर्ल्ड इज फिल्ड विथ निगेटिव्हिटी. पण तुम्हाला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला स्वतः
प्रयत्न करावे लागते. निगेटिव्ह विल कम ऑटोमॅटिकली. नकारात्मकता आपोआप जीवनामध्ये येणार. त्यासाठी कुणालाही प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही. परंतु जर पॉझिटिव्ह राहायचं असेल तर स्वतः प्रयत्न करावे लागतील, होऊन प्रयत्न करावे लागतील. तर महाभारतामध्ये भीष्मदेव काही निगेटिव्ह क्वालिटीज बद्दल सांगतायत. तर पहिला आहे लेझीनेस, आळस. तर एक दोन मित्र असतात, दोघी आळशी, घरात झोपलेले असतात, काही कारणास्तव घराला आग लागते. तर एक दुसऱ्याला म्हणतो, अरे कसला तरी वास येतोय. म्हणजे काही नाही, झोपू दे मला. अरे काहीतरी गरम लागतंय. म्हणतो, रे कदाचित आग लागली असेल. हा, लागली ती खूप दूर आहे अजून. तर दोन्ही उठायला तयार नाहीये. शेवटी आग जवळ आली तरी सुद्धा उठायला तयार नाही. तर कधी कधी असे लोक असतात, त्यांना तुम्ही कितीही प्रयत्न करणार शेक करण्याचा, ते हलायलाच तयार नाही. त्याला म्हणतात लेझीनेस, निव्वळ आळस. दुसरं आहे लॅक ऑफ रिस्क टेकिंग एथोस. हे लोक असतं, यांना नेहमी आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहायचं असतं. कम्फर्ट झोन मध्ये समजतं, जसं आपलं घर आपल्यासाठी कम्फर्ट झोन आहे. कारण घरामध्ये सगळं काही व्यवस्थित वेळेवर मिळतं, आपल्याला काही करण्याची गरज भासत नाही. ज्यावेळी घराच्या बाहेर जातो, हॉस्टेलला राहायला लागतो, तेव्हा समजतं हॉस्टेलचं जेवण खाल्ल्यानंतर की आईचं जेवण बरं होतं. आणि आईला जेवणामध्ये आपण नावं ठेवायचो, काय आज मीठ कमी टाकलं. तर कम्फर्ट झोन, तर त्याच्यामधून थोडं बाहेर यायला पण आपण शिकलो पाहिजे. तिसरा आहे प्राईड, अभिमान, गर्व. असं म्हणतात, एक भिकाऱ्याला सुद्धा त्याने भिक्षा मागून मिळवलेले जे 2 पैसे आहेत किंवा 2 रुपये किंवा 10 रुपयाचा डॉलर आहे, त्याचा अभिमान असतो. एकदा 2 भिकाऱ्यांची चर्चा चालली होती मुंबईवरती. मुंबईला दादर म्हणून एक मोठं रेल्वे स्टेशन आहे, तिथे दोघांची चर्चा चालली आहे. तर एक भिकार दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणतोय, अरे मुलीचं लग्न ठरवलंय म्हणे, मग काय जावायला काय देणार आहे, हुंडा वगैरे. म्हणे बघा, या दादर स्टेशनला 3 ब्रिज आहेत, 3 ब्रिज आहेत मोठमोठे. तर हा जो शेवटचा ब्रिज आहे ना, त्याला हुंडा म्हणून, म्हणजे तिथे राहून तो भिक्षा मागू शकतो. तर त्याचं ते नाहीच आहे, तरी त्याला त्याचा अभिमान आहे. तर गर्व कोणत्याही गोष्टीत होऊ शकतो, परंतु ही एक निगेटिव्ह क्वालिटी आहे. चौथं फिअर ऑफ पब्लिक ओपिनियन. काही लोकांना नेहमी चिंता असते, लोक काय म्हणतील, मला वर डिसलाईक, फेसबुकवरती डिसलाईक आले, आता काय होईल, एवढी चिंता. तर 90s मध्ये एक मूवी सांगतो, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. एकदा 2 पिता आणि पुत्र, बाप बेटा, रस्त्याने चालले होते आणि ठरवलं बाहेरगावी जायचं आहे. आणि पूर्वीच्या काळी असं जायला साधनं नसायची. आता काय आपण लगेच गाडी काढतो, बाईक काढतो. तर घोडे वगैरे त्यांना घेऊन जावं लागायचं. त्याने ठरवलं, चला आपण घोड्याने जाऊया. तर वडिलांनी सांगितलं, तू बस घोड्यावरती, मी चालतो. तर चालायला लागले. थोड्या अंतरावर गेले, काही लोक भेटले, त्यांनी हसायला लागले लोक. अरे म्हणे, काय मूर्ख माणूस आहे. कुणाला? त्या मुलाला म्हणताय जो घोड्यावर बसलाय, तरुण मुलगा. अरे काही अक्कल आहे का नाही, बापाला पायी चालवतोयस आणि स्वतः घोड्यावर बसलायस. हा, याला वाटलं बरोबर म्हणताय. खाली उतरला. वडिलांना, तुम्ही बसावर, आम्ही चालतो पायी. थोडे चालू लागले, अंतर पुढे गेले, परत काही लोक भेटले, ते परत हसायला लागले. आता ते वडिलांना म्हणताय, अरे काय माणूस आहे, पोराला चालवतोय आणि स्वतः मात्र बसलाय. त्या घोड्याचा विचार करा जरा. हा यार, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग काय करायचं, मी पण बसायचं नाही, मुलाला बसवायचं नाही, घोड्याची चिंता करायची. घोड्याला घेतलं आणि चालायला लागले. लोकांनी विचार केला, हे काय, दोघी वेळे आहेत, मूर्ख आहेत. अरे घोडं कशासाठी असतं, त्याला खांद्यावर घ्यायचं असतं की त्याच्या खांद्यावर बसायचं असतं. तर अशी परिस्थिती बऱ्याच वेळा आपली सुद्धा होते, कारण आपण प्रत्येकाचं ऐकतो, प्रत्येकाचा कमेंट सिरियसली घेतो. काय गरज आहे. सो काही आवश्यकता नाहीये प्रत्येकाचं कमेंट सिरियस घेण्याची. आणि 5वा आहे प्रोक्रॅस्टिनेशन. कल करे सो नाही,
आज करे सो कल करे सो परसो, इतनी भी काय जल्दी जग पडे बरसो. अरे भरपूर आयुष्य पडलंय, अभ्यास अजून 6 महिन्यात परीक्षेला. थोडं पिक्चर लागलाय, पिक्चर बघून येऊया. याला म्हणतात प्रोक्रॅस्टिनेशन, आजचं उद्यावरती ढकलणं. आणि याच्या कम्प्लिटली अपोजिट काही पॉझिटिव्ह क्वालिटी सुद्धा भीष्मदेव सांगतायत. पहिलं आहे विगर, म्हणजे सामर्थ्य, काहीतरी करण्याची जिद्द. स्पिरिट ऑफ ऍडव्हेंचर, साहसी वृत्ती. ह्युमिलिटी, नम्रता. कारण आपल्याकडे जे काही स्किल सेट आहे, आपण प्रत्येकासाठी काही कुठे गेलो नव्हतो. जसं आपण चर्चा केली, बऱ्याच गोष्टी आपल्याला वरतून मिळालेल्या आहेत. तर त्यासाठी आपण नेहमी नम्र राहणं शिकले. कारण जे काही मला मिळालेलं आहे ते आईवडिलांची पुण्याईंच, भगवंतांची कृपा आहे, त्यामुळे मला ते मिळालंय. सेल्फ वर्थ, स्वतःचीही काही किंमत आहे. आपल्याला आपलं सेल्फ वर्थ असली पाहिजे. कोणी आपल्याला काही मिळेल आणि काही बोलून जाईल नाही. आणि शेवटचं आहे सेझिंग ऑपॉर्च्युनिटीज, प्रोएक्टिव्हनेस. जी संधी मिळेल त्या संधीचा उपयोग करणं शिकणं. तर ह्या आहे काही पॉझिटिव्ह क्वालिटीज. तर आता काही उदाहरण देणार आहे आपल्याला की एकाच क्षेत्रातले व्यक्ती आहेत, दोघंही स्किलफुल आहेत. इव्हन वन पर्सन इज मोर स्किलफुल दॅन द अदर पर्सन. हु इज दिस पीपल? कॅन एनीबडी गेस? अँड हु इज अनदर वन? काय नाव त्याचं? विनोद कांबळे. तर हे दोन्ही व्यक्ती 15 ते 16 वर्ष वय असताना यांनी पार्टनरशिप केली होती. किती रनांची? 664 रनांची पार्टनरशिप. दोघांनी ट्रिपल सेंचुरी. नंतर लवकरच दोघांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इव्हन जो कांबळे होता त्याने सगळ्यात फास्टेस्ट 1000 रन इन टेस्ट क्रिकेट. टेस्ट मॅच मध्ये 1000 रन सगळ्यात फास्ट रेकॉर्ड कोणाच्या नावे? कांबळेच्या नावे. परंतु लवकरच 1994-95 मध्ये वेस्ट इंडिजची टीम आली इंडियामध्ये. मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवरती मॅच होते आणि त्यावेळेस वेस्ट इंडिजची टीम म्हणजे उंच उंच धडधाकट बॉलर आहे. असला बॉल टाकाय सगळा बाउन्सर. आणि विनोद कांबळेची हवा तिथे गुल झाली. दोन्ही इनिंग मध्ये काही करू शकला नाही. दुसऱ्या बाजूने सचिन होता. सचिन पहिल्या इनिंग मध्ये काही करू शकला नाही, पण दुसऱ्या इनिंग मध्ये ते एवढे बाउन्सर आणि एवढे जगप्रसिद्ध बॉलर त्यांना सामोरे गेला, डगमगला नाही. आणि म्हणून पुढे आपण बघतो सचिनचं इंटरनॅशनल क्रिकेट किती वर्ष चाललं? 24 वर्ष. आणि विनोद कांबळे जो सचिनपेक्षाही जास्त स्किलफुल होता, पण बिकॉज ऑफ हिज निगेटिव्ह ॲटिट्यूड. असं नाही की सचिनच्या करिअरमध्ये कधी ऑब्स्टॅकल नाही आले. मध्ये त्याला टेनिस एल्बो झालेला. किती लोकांनी क्रिटिसाइज केलं त्याला की हा फक्त स्वतःच्या रेकॉर्डसाठी खेळतो, देशासाठी नाही खेळत. तर भरपूर ऑब्स्टॅकल आले, पण तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. नाही, मी नाही सोडणार, मला माहिती मी काय करतोय आणि ते मी करणार. तर म्हणून एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं खूप आवश्यक. दिस इज अनदर एक्झाम्पल. हु इज दिस पर्सन? एनी गेस? ह्या व्यक्तीने एक फेमस ॲप निर्माण केलं आणि जे आपल्यापैकी प्रत्येक जण यूज करत आहे. नाही, अजून गेस करा. व्हॉट्सॲप. दिस इज अ पर्सन हु मेड दिस ॲप कॉल्ड व्हॉट्सॲप. बट इंटरेस्टिंगली ही वॉज वर्किंग विथ याहू. परंतु त्याने काही कारणास्तव तो जॉब सोडला आणि हा इंटरव्ह्यूला गेला. कुणाकडे? फेसबुककडे आणि ट्विटरकडे. ट्विटरने याला नाकारलं, गरज नाही. फेसबुककडे गेला, फेसबुकने पण याला नाकारलं. पण इंटरेस्टिंगली ह्या व्यक्तीचा
ह्या नकारात्मक घटनांना याने कसा प्रतिसाद दिला, कसा रिस्पॉन्स दिला, ते खूप महत्वाचं आहे. या व्यक्तीचं नाव आहे ब्रायन ॲक्टन. आणि याचा रिस्पॉन्स बघा, ज्या वेळेला ट्विटरने रिजेक्ट केलं, काय म्हणतोय बघा, गॉट डिनाइड बाय ट्विटर हेडक्वार्टर, दॅट्स ओके, वुड हॅव बीन लॉंग कम्युट. बघा, दॅट्स ओके म्हणतोय, ही एक मोठी गोष्ट आहे. नंतर फेसबुक टर्न मी डाऊन, इट वॉज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू कनेक्ट विथ सम फॅन्टॅस्टिक पीपल लुकिंग फॉरवर्ड टू लाईफ नेक्स्ट ॲडव्हेंचर. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. हे काही ते निराश होऊन बसला असता घरामध्ये, पण नाही. आणि नंतर याने जे ॲप बनवलं व्हॉट्सॲप, नंतर फेसबुकने तेच ॲप विकत घेतलं याच्याकडनं 2014 मध्ये. कितीला माहिती आहे? $19 बिलियन. आपल्या स्वप्नामध्ये पण आपण विचार करू शकत नाही किती पैसे असतील. याच व्यक्तीला ज्याला रिजेक्ट केलं फेसबुकने, त्याच फेसबुकने याने बनवलेलं ॲप विकत घेतलं $19 बिलियन मोजून. याला म्हणतात ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर म्हणून मित्रांनो, ॲटिट्यूड इज द तिकीट टू सक्सेस. तर प्रश्न असा आहे की हाऊ टू अचीव दिस ॲटिट्यूड. काय करावं लागेल की आमच्यामध्ये अशी मानसिकता येईल? तर पहिलं आहे प्लग इन टू पॉझिटिव्हिटी. जशी आपण चर्चा केली, जे घटक आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करतात त्यांच्याशी पहिले जोडा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आहे, जे निगेटिव्ह घटक आहेत त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर त्यासाठी तुम्ही मंत्र मेडिटेशन करू शकता. आम्ही सगळे मंत्र मेडिटेशन करतो. प्राणायाम करा, योगासन करा. तुम्हाला वाचायचं असेल तर असे बायोग्राफी वाचा ज्या लोकांनी जीवनामध्ये काहीतरी केलंय. जर मूवीज बघायच्या म्हटल्या तर अशा लोकांच्या मूवी बघा ज्यांनी काहीतरी जीवनामध्ये अचीव केलंय. टाइमपास मूवी बघू नका. So 2 things we have completed: competence and then attitude. Now the third thing is character. तर यशाची खीर बनवताना पहिल्यांदा आपण दूध घेतलं, दॅट इज कॉम्पिटन्स. नंतर आपण ॲटिट्यूड, तर ॲटिट्यूडचे तांदूळ घेतले काही. खीर बनवायचे तांदूळ लागतील ना. तर आता अजून एक महत्वाचे घटक आहे खीर बनवण्यासाठी, ते काय असेल? साखर. तर चारित्र्य एका साखरेसारखं आहे. तर एक छोटस घटना घडली, ती आपण बघूया. Kenyan runner Abel Muthai was leading the cross-country race at an event in Buldana, Navela in December 2012. He was only a few meters from the finish line but got confused with the sign and stopped, thinking he had finished the race. A Spanish runner, Ivan Fernandez, was right behind and realizing what was going on, he started shouting to the king to keep running. Muthai did not know Spanish and did not understand. Realizing what was going on, Fernandez pushed Muthai to the victory. A reporter asked Ivan, "Why did you do this?" Ivan replied, "My dream is that one day we can have some sort of community life where we push ourselves and help each other to win." The reporter insisted and asked again, "But you could have won." Ivan replied, "I didn't deserve to win. I did what I had to do." He was the rightful winner. He created a gap that I could not have closed if he had not made a mistake. As soon as I saw he was stopping, I knew I was not going to pass him. And what would be the merit of this victory? And what would be the honor of this medal? And what would my mother think of it? Moral: the values are translated from generation to generation. What values do we teach our children? And how much do you inspire others to earn it? Most of us take advantage of people's weaknesses instead of helping to strengthen them. And So here is a person who lost the race. He had opportunity,
त्याने बघितलं की हा जो केनियाचा व्यक्ती आहे तो कन्फ्युज झाला, त्याला वाटलं रेस संपली आणि त्याने धावणं बंद केलं होतं. आणि याला कळलं तर हा त्याला क्रॉस करून पुढे जाऊ शकला असता, पण हा त्याला मागून सांगतोय की अरे धाव धाव, परंतु याची भाषा आहे स्पॅनिश, तो व्यक्ती आहे केनियाचा, त्याला समजेना काय हा बोलतोय. तर लिटरली याने काय केलं, त्याला धक्का मारला की तू धाव पुढे. बघा त्याच्याकडे संधी होती, कारण हा गाफील होता. कोण? केनियाचा धावपटू. त्याला वाटलं रेस संपली, परंतु याला माहिती होतं की जर तो कन्फ्यूज झाला नसता तर तोच विनर होता. कारण जो गॅप क्रिएट केला होता त्याने दोघांमध्ये, तो हा कव्हर करू शकला नसता. कोण? स्पॅनिश रनर. आणि म्हणून त्याने ठरवलं की नाही, मी याला क्रॉस नाही करणार. जरी मी याला क्रॉस करून गेलो तर त्या विजयाचा काय व्हॅल्यू राहणार आहे. माझी आई काय विचार करेल की माझ्या मुलाने अशा प्रकारे मेडल जिंकलं. आणि म्हणून त्याने ठरवलं की नाही, मी त्याला क्रॉस नाही करणार. त्याला धक्का मारून त्याला त्याने विजयी बनवलं, जरी त्याच्याकडे संधी होती. याला म्हणतात व्हॅल्यू, नीतिमूल्य. तर आपण कोणत्या नीतिमूल्यांना धरून जीवन जगतो हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यालाच म्हटलं जातं चारित्र्य. तर हा हारला, पण हारून सुद्धा जिंकला. जो हार के भी जीतता है उसको क्या कहते हैं? तर तो टीव्ही मधला बाजीगर नाही, हा रिअल लाईफ मधला बाजीगर आहे. ही कोणती कंपनी सांगता येईल कोणाला? Volkswagen. तर यांनी सुद्धा, मग आपण चर्चा कशाबद्दल करतोय? नीतिमूल्य, व्हॅल्यूज का इम्पॉर्टंट आहे. Volkswagen made this huge mistake that costed them more than $50 billion. This is such an, I'm going to tell you a quick sustainability anecdote that you would love to share with your friends. To dominate the clean diesel market, Volkswagen pulled the trick. They installed repeat devices, which had software that knew when the car was being tested and lowered the emission only during the test. But once on the road, the cars emitted up to 40 times the legal limit for nitrogen oxide, a gas that causes asthma, smog, and even early death. They were caught, and the result, they lost $33 billion in fines, lawsuits, and car recalls. Their stock crashed by 40% and their CEO had to resign. This was not just a tech blunder, it was a governance collapse. No one inside the company stopped to ask, is this even ethical? ESG is not just a checkbox, it's a shield. When integrity fails, even the biggest brand can fall apart. Want to decode real-world ESG lessons like this? Volkswagen made. तर कळलं, एवढी मोठी कंपनी पण फक्त पैशासाठी, लोभापोटी की 2 पैसे जास्त मिळतील, त्यांनी अशा प्रकारे ब्लेंडर केलं. आणि त्याची किंमत काय मोजावी लागली? $33 बिलियन फाईन. आणि कंपनीची रेप्युटेशन त्याचं काय? बोंबाबोंब. तर जरी सक्सेस मिळवलं पण त्यामध्ये जर इंटिग्रिटी नसेल, चारित्र्य नावाची गोष्ट नसेल आपल्याकडे, तर ते सक्सेस सुद्धा आपल्यासोबत राहणार नाही. अजून एक केस स्टडी इथे, ही अमेरिकन कंपनी एनरॉन यांनी सुद्धा असाच फ्रॉड केला. यांनी काय केलं, कंपनीचे अकाउंटिंग त्यामध्ये फेर करून चुकीचे आकडे लोकांना दाखवले आणि सांगितलं की कंपनी प्रॉफिटमध्ये. आणि एक दिवस पितळ उघडं पडलं आणि कंपनी ऍक्च्युअली लॉसमध्ये होती, पण हे दाखवलं यांनी नफ्यामध्ये चालू आहे. पण असं किती दिवस चालणार? आणि शेवटी बँकक्रप्ट. एवढी मोठी सगळ्यात फेमस कंपनी अमेरिकेतली, झिरो. आपल्या पुण्यालाच, इंडियामध्ये पण भरपूर फ्रॉड झाले आहेत, आपण काही मागे नाही आहोत. कोणी सांगू शकेल काही फ्रॉडची नावं इंडियामध्ये झालेले? सहारा इंडिया, बरोबर. अजून काही न्यूज वगैरे बघतात की नाही तुम्ही लोक? स्टॅम्प घोटाळा आला, तो स्टॅम्प घोटाळा
एक सत्यम कम्प्युटरची कंपनी होती, त्यांनी सुद्धा सेम फ्रॉड केला. कंपनीला जे अकाउंटिंग होतं ते दाखवलं काही वेगळंच, ॲक्च्युली कंपनी लॉसमध्ये होती आणि शेवटी बँकरप्टी. हजारो लोक आपलं जॉब गमावून बसले, पैसा गमावून बसले. तर ग्रीड, लोभापोटी, असं म्हणतात भगवंतांनी या जगामध्ये प्रत्येकाची गरज पूर्ण होईल एवढं सगळं दिलेलं आहे, परंतु एका व्यक्तीचा लोभ पूर्ण करू शकेल एवढं मात्र भगवंत सुद्धा देऊ शकले नाही. किती व्यक्तींचा? एका व्यक्तीचा लोभ, कारण त्यांना काही सीमाच नाही. आपण बारामतीमध्ये आहोत आणि आपण जर शिवाजी महाराज बद्दल बोललो नाही तर मग आपले जे सत्र ते पूर्ण होणार नाही. तर शिवाजी महाराज त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे. महाराजांचं वय 15 वर्ष, पुण्याची जहागिरी जिजामाता सांभाळतायत. वडील कुठे आहेत? कुठे आहेत वडील? आदिलशाहीकडे. पुण्यामध्ये नाही आहेत. पुण्यामध्ये सांभाळणारे कोण? जहागिरी सांभाळायला जिजामाता आहे आणि त्यांच्यासोबत आता शिवबा आहे. शिवबाला तयार करतायत. स्वराज्याचं स्वप्न बघितलंय जिजामातांनी, शिवरायांना तयार करतायत. 15 वर्षांचं वय आहे. एका दिवशी दरबारामध्ये फिर्याद येते. पुण्याच्या जहागिरीमधल्या एका गावातून काही व्यक्ती येतात, फिर्याद घेऊन येतात की महाराज न्याय करा. काय झालंय? तर कळलं की गावाच्या पाटलाने एका तिथल्या मुलीला पळवलं आणि तिच्यासोबत चुकीचं कार्य केलेलं आहे. महाराजांनी आदेश दिला की जाऊन आत्ताच्या आता पाटलाला घेऊन या, बोलावून आणा. सैनिक गेले, पाटलाला बोलवून आणलं, पण पाटील आपल्या पाटीलगिरीमध्ये. तर समोर तो उभारायला महाराजांनी विचारलं, हे जे सांगतात ते खरंय का? तर थोड्या आपल्या गर्विष्ठ ह्याच्यामध्ये, आमची पिढीजात पाटीलकी आहे. काय? आमची पिढीजात पाटीलकी आहे, मला जे योग्य वाटणार ते मी करणार. हे ऐकून महाराजांना प्रचंड राग आला. तेव्हाच महाराजांनी आदेश सोडला, आत्ताच्या आता ह्या व्यक्तीचे 2 हात आणि 2 पाय साठवून टाका. दुसऱ्या स्त्रीवरती हात टाकायची हिंमतच कशी झाली? स्वराज्याचे सैनिक जर असे करायला लागले तर स्वराज्य उभं राहणार तरी कसं? पुढे चालून महाराजांनी सैन्यामध्ये नियम लावला, कुठेही मावळे किंवा शिवाजी महाराजांचं सैन्य जाणार तर कुणीही परस्त्रीवर हात टाकायचा नाही. एकदा महाराजांचे सैनिक कल्याणची लूट केली महाराजांनी. ऐकलं कधी? कल्याणची लूट केली. कल्याणची लूट केल्यानंतर मावळ्यांनी विचार केला की बऱ्याच वेळा हे मुघल आपल्या हिंदू गावांना लुटतात आणि आपल्या बायकांना पळवून घेऊन जातात. तर आज आपण सुद्धा यांचा बदला घ्यायचा. तिथल्या कल्याणचा जो व्यक्ती होता त्याची सून मुस्लिम होता, तो त्या सुनेला उचललं आणि दरबारात घेऊन आले. ज्या क्षणी महाराजांनी बघितलं, महाराज तोंडून काय शब्द निघाले असतील? महाराज म्हटले, इतके सुंदर जर आमची आई असती तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर झाले असतो. तर त्या परस्त्रीला आईचं स्थान देत आहेत शिवाजी महाराज. म्हणून चाणक्य पंडित म्हणतात, मात्रवत वरदारेषु. ही आपली संस्कृती आहे मित्रांनो. परस्त्रीला माते समान बघणं, याला म्हणतात चारित्र्य. आणि हे आपण शिवाजी महाराजांकडनं शिकतो. आणि हे सगळं कुठून शिकले शिवाजी महाराज? महाभारत रामायण ऐकायचे लहानपणापासून. तर महाभारतातील एक प्रसंग आहे, त्यामध्ये एकदा अर्जुन जातात स्वर्गामध्ये शस्त्रास्त्र घ्यायला, कारण आता युद्ध होणार आहे कुरुक्षेत्रात. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वर्गामध्ये जी उर्वशी नावाची अप्सरा असते, तिला वाटतं की अर्जुन माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे. कॉलेजच्या मुलांना पण असं बऱ्याच वेळा वाटतं. तर उर्वशीला पण वाटलं की अर्जुन माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे. तर इंद्राला कळलं. इंद्र म्हटलं की ठीक आहे, तुम्ही जा विचारा, त्यांना काही हवं असेल तर जा विचारा. तर स्वर्गामध्ये ही घटना होते, पृथ्वीवरती नाही घडत आहे. तर स्वर्गामध्ये अप्सरा जाऊन प्रपोज करतात. कोणाला? अर्जुनाला. तर अर्जुन त्यांना काय म्हणतात की तुम्ही माझ्या माते समान आहात. विचारायला याला हसायला येतं खूप.
तो विचार करतो की मी असतो तुम्ही काय बोललो असतो. तर गंमत नाही मित्रांनो, ही आपली संस्कृती आहे. पण आज आपण कोणत्या दिशेला चाललोय? तर आपले जे पूर्वज होते ते कोणत्या गोष्टीला जीवनामध्ये व्हॅल्यू द्यायचे? तर 3 गोष्टी आहेत: पैसा, आरोग्य आणि चारित्र्य. तर असं म्हणतात, इफ मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. पुरंदरचा तह झाला, महाराजांचे किती किल्ले गेले? 23 किल्ले गेले. महाराज म्हटले का की संपलं, आता स्वराज्य संपलं? नाही, पुन्हा एकदा जिद्दीने पेटले आणि गेलेले किल्ले तर मिळवलेच, पण त्याही पेक्षा जास्त स्वराज्याला स्वराज्याची सीमा वाढवली. तर मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. काही हरकत नाही, अरे पैसा गेला काय, परत कमवता येऊ शकतो. आरोग्य, हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. आरोग्य महत्वाची गोष्ट आहे. आजकाल बरेच लोक जिम वगैरे करत असतात, तर महत्वाची गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय? कॅरेक्टर. कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्य निर्माण करायला, नाव कमवायला खूप दिवस लागतात, पण एक चूक जरी घडली आपल्या हातातून, भुईसपाट. तर म्हणून आपले जे पूर्वज आहेत त्यांचं आपण अभिमानाने नाव घेतो, ते कशाला महत्व देतात? चारित्र्याला. आणि आजचे आपले सो कॉल्ड एज्युकेटेड मॉडर्न मॅन यांचं बघा, एक्झॅक्टली उलट. कॅरेक्टर इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. काय फरक पडतो? हेल्थ इज लॉस्ट, ठीक आहे, समथिंग इज लॉस्ट. मनी इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. कारण आज आपला दृष्टिकोन असा झाला आहे की पैसा हे सर्वस्व आहे. पण नाही मित्रांनो, ही खूप चुकीची समज आहे. आजकाल आपण बघतो प्रत्येक गोष्ट ही पैशामध्ये मोजली जाते. म्हणून हे जे व्हॅल्यूज आहेत, प्रामाणिकपणा, सत्य बोलणं, याला कोणीही लक्ष देत नाही, मी बोलत पण नाही याच्याबद्दल. पण त्याचा अर्थ असा नव्हे की ह्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. नाही, आजही यांचं एवढंच महत्व आहे. तर काही स्टॅटिस्टिक बघूया जगामध्ये काय चाललंय. तर एका बाजूला आहे ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकता, आणि दुसऱ्या बाजूला आहे कॉस्ट ऑफ करप्शन. तर किती ग्लोबल कॉस्ट ऑफ करप्शन किती? $6.6 ट्रिलियन, 3% ऑफ GDP. अॅन्युअल ब्राइब्स टेबला घालून किती? $1 ट्रिलियन. ऑल को रिलेटेड 3.3 मिलियन ग्लोबली. तर विचार करा, जर प्रामाणिकता आपण जीवनामध्ये अवलंबवली तर एवढी सगळी जी किंमत मोजावी लागते आपल्याला करप्शनमुळे, ती मोजावी लागणार नाही. सेल्फ रिस्ट्रेन, स्वतःवरती नियंत्रण ठेवणं का महत्वाचं आहे? का? बघा, कॉस्ट ऑफ ब्रोकन फॅमिलीज. किती कॉस्ट मोजतोय आपण आज ग्लोबली? $1.45 ट्रिलियन. इंडियामध्ये बघा 2.6 लाख एव्हरी इयर लोक वरती जात आहेत. कशामुळे? केवळ स्वतःवरती नियंत्रण नाहीये, म्हणून नको त्या गोष्टीमध्ये गुंतायत आणि स्वतःच विनाश करून घेतात. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. आजकाल बघतो आपण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चालू रिलेशनशिप मध्ये. का? कारण कृतज्ञता नावाची गोष्टच नाहीये. की आईवडिलांनी माझ्यासाठी एवढं केलंय, त्या आईवडिलांसाठी कमीत कमी त्यांच्यासाठी तरी मला अभ्यास करू दे, एवढा कष्टाचा पैसा घेऊन मला शिकवत आहे, एवढी तरी कृतज्ञता आपल्याकडे असणे पाहिजे. पण नाही, आम्हाला तर फक्त आता कोणी बघायला नाही कॉलेजमध्ये बस. तर हे मात्र कुठेतरी चुकतोय आपण. नॉन व्हायलन्स, अहिंसा, आणि दुसरीकडे आहे कॉस्ट ऑफ क्राईम्स. तर बेसिकली इसेन्स इज द व्हॅल्यूज आर इनव्हॅल्युएबल. जरी त्यांची आपण पैशामध्ये किंमत बघू शकत नसलो तरी ते खूप किमती आहेत. तर दिस इज द रेसिपी ऑफ सक्सेस.
तर आपण काय काय गोष्टी बघितला? कॉन्फिडन्स, ॲटिट्यूड अँड कॅरेक्टर. मित्रांनो, या 3 गोष्टी जर तुमच्या हाती असतील तर मी तुम्हाला खात्री देतो की आयुष्यामध्ये तुमच्याचे यशस्वी होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतील. आणि तेव्हा कुठे आपण ही यशाची जी खीर आहे ती चालवू शकतो. So therefore, I call this coach formula. CO for competence, A for attitude, and CH for character. तर हा आहे आपला यशाचा फॉर्म्युला. तर इथं आपण विराम घेऊया. थँक्यू सो मच. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता, आणि आता आपण आपली क्विज लवकरात लवकर घेऊया. कोणाला एखादा प्रश्न असेल किंवा आपण डिस्कस केलेल्यापैकी एखादा मुद्दा समजला नसेल तरी आपण तो विचारू शकतो.